विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर आणि वाणिज्य विभागातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक चंद्रकांत गजेवाड आपल्यासोबत बिझनेस कम्युनिकेशन म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन या विषयातील पहिल्या चॅप्टरवर आपल्यासोबत चर्चा करणार आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस कम्युनिकेशन. प्रत्येक व्यवसायाचं उद्योगाचं एक उद्दिष्ट असतं. ते साध्य करण्यासाठी त्या व्यावसायिक संस्थेला अनेक कार्यांचा मेळ घालावा लागतो. त्यापैकीच एक आहे प्रभावी संदेशवहन यंत्रणा राबवणे. आणि ह्या प्रभावी संदेशवहन यंत्रणेच्या माध्यमातून त्या उद्योगातील अनेक कर्मचारी हे संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माहिती, विचार, त्यांच्या कल्पना, मते यांचं आदान प्रदान करण्यासाठी संदेशवहन साधनांचा वापर करतात आणि प्रभावी संदेशवहन घडवून आणतात. आधुनिक व्यवसायामध्ये व्यवस्थापकांचा 70 ते 75% वेळ हा संदेशवहनामध्ये व्यतीत होतो. आणि हे संदेशवहन प्रभावीपणे घडवून आणण्यासाठी हे व्यवस्थापक किंवा संचालक मंडळ किंवा कर्मचारी टी व्ही, रेडिओ, पोस्टल सर्व्हिस, ईमेल, मोबाईल, टेलिफोन, इंटरकॉम ह्या साधनांचा वापर करतात आणि प्रभावीपणे संदेशवहन घडवून आणतात आणि आपल्या उद्योगाचं उद्दिष्ट साध्य करतात. त्यानंतर पाहू आपण व्यावसायिक संदेशवहनाचं स्वरूप आणि त्याच्या व्याख्या. यामध्ये पहिल्यांदा पाहू आपण न्यूमन आणि समर यांनी केलेली एक व्याख्या आहे. न्यूमन आणि समर हे आपल्या व्याख्येमध्ये असं नमूद करतात की संदेशवहन ही 2 किंवा जास्त व्यक्तींनी परस्परांशी माहिती, कल्पना, मते व भावना यांची केलेली देवाणघेवाण होय. उद्योग व्यवसायामधील किंवा समाजामधील 2 किंवा जास्त व्यक्ती एकत्र येतात. त्यांच्याकडे असलेली माहिती, कल्पना, मते यांचं देवाणघेवाण करतात. त्यानंतर एक पुढची व्याख्या आहे लुईस एलन यांनी केलेली. यांनी ही विस्तारानं व्याख्या केलेली आहे. ते आपल्या व्याख्येमध्ये असं म्हणतात, असं नमूद करतात, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या हेतूने केलेल्या सर्व क्रियांची गोळाबेरीज म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहन ही सांगण्याची, ऐकण्याची व समजून घेण्याची एक पद्धतशीर व निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. संदेशवहन हे निरंतर चालतं आणि यामधून संदेश दिले जातात, ऐकले जातात, समजून घेतले जातात आणि विशिष्ट अशी प्रतिक्रियासुद्धा नमूद केली जाते, प्रतिक्रिया दिली जाते. यानंतर पाहू आपण बेसिक फॉर्म्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. व्यावसायिक संदेशवहनाची मूलभूत स्वरूपे हे अभ्यासू आपण. यामध्ये पहिलं आहे वन वे कम्युनिकेशन. यामध्ये एकतर्फी संदेशवहन केलं जातं. वरिष्ठ पातळीवरील अधिकारी, कर्मचारी हे कनिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे आपले संदेश निर्गमित करतात, पास करतात आणि हे कर्मचारी त्यांनी दिलेले आदेश फॉलो करतात आणि आपली जी ड्युटी आहे, जी कर्तव्य आहे ते पार पाडतात. यांना वरिष्ठांकडे आपले संदेश किंवा प्रतिक्रिया देणं या संदेशवहनामध्ये संभव नसतं. आलेल्या आदेशांचं त्यांना पालन करावं लागतं. पुढचा मुद्दा आहे टू वे कम्युनिकेशन. दुतर्फी संदेशवहन.
यामध्ये वरिष्ठ पातळीवर अधिकारी, संचालक मंडळ आणि कनिष्ठ पातळीवर असणारे कर्मचारी यांच्यामध्ये दुतर्फी संदेशवहन होतं. वरिष्ठ पातळीवरून आलेले संदेश कनिष्ठ पातळीपर्यंत जातात आणि त्या संदेशाला स्वीकार म्हणून कनिष्ठ पातळीवरील कर्मचारीसुद्धा काही त्यांना सूचना द्यावयाच्या असतील, काही सुचवायचं असेल तर ते नमूद करू शकतात. यामुळं त्यांच्यामध्ये चांगला मेळ बसतो आणि त्या व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करणं सुलभ होतं. त्यानंतर आहे इंट्रास्कॅलर कम्युनिकेशन. यामध्ये समपातळीवरील सर्व अधिकारी, याला आपल्याला समपातळीवरील संदेशवहन असंही म्हणता येईल. समपातळीवरील कर्मचारी आपल्यामध्ये आपापसामध्ये विचारांची देवाणघेवाण करतात, चर्चा करतात आणि व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन करतात. यानंतर पुढचा पार्ट पाहू आपण, इंटरनल कम्युनिकेशन म्हणजे व्यवसायाअंतर्गत चालणारं संदेशवहन. या संदेशवहन प्रकारामध्ये, या स्वरूपामध्ये त्या व्यवसाय संघटनेतील सर्व कर्मचारी, मग जे कनिष्ठ पातळीवर असतील किंवा उच्च दर्जाचे असतील किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, हे सर्वजण व्यवसायाची उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण करतात, काही सूचना सुचवतात, चर्चा घडवून आणतात. यामुळं त्या व्यवसायाची भरभराट होणं सुलभ होतं. यानंतर पुढचा एक पार्ट आहे, पुढचं एक मूलभूत स्वरूप आहे एक्सटर्नल कम्युनिकेशन. जसं व्यवसायामध्ये, व्यावसायिक संघटनेमध्ये अंतर्गत संदेशवहन चालतं, त्याच पद्धतीनं संघटनेच्या बाहेरील ज्या संस्था आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सरकारी ऑफिसेस आहेत, विमा कंपन्या आहेत, बँका आहेत, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आहेत, यांच्यासोबतसुद्धा संदेशवहन साधावं लागतं आणि ह्या संदेशवहनासाठी प्रभावी यंत्रणेचा वापर करावा लागतो. यावर व्यवसायाचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून संघटनेबाहेरील ही अनेक घटकांसोबत त्या संघटनेतील विविध कर्मचाऱ्यांना संदेशवहन साधावं लागतं, संदेशवहन घडून आणावं लागतं, संदेशाची देवाणघेवाण करावी लागते. पुढं आहे व्हर्बल कम्युनिकेशन, शाब्दिक संदेशवहन. यामध्ये लेखी स्वरूपाच्या संदेशवहनाचाही उपयोग केला जातो, त्यासोबतच तोंडी संदेशवहनाचाही उपयोग करून घेतला जातो. आणि या शाब्दिक संदेशवहनाच्या माध्यमातून मग ते लेखी पत्र असतील, तोंडी कन्व्हर्सेशन असेल, मोबाईलवरलं कन्व्हर्सेशन असेल, या माध्यमामधूनही संदेशवहन अतिशय प्रभावीपणे राबवलं जातं, जेणेकरून त्या व्यवसायाची उद्दिष्टे, त्याची प्रगती साधणं शक्य होईल. त्यानंतर आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन व्यवसायामध्ये चालतं, व्यवसायाबाहेरसुद्धा समाजामध्ये घडून येतं. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संदेश देण्यासाठी कुठल्याही शाब्दिक संदेशवहन प्रकाराचा वापर न करता शारीरिक हावभाव, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन यांच्या माध्यमातून खानाखुणा करून संदेशवहन करते, संदेशाची देवाणघेवाण करते आणि त्या पुढील व्यक्तीकडून सुद्धा त्याच माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. यानंतर आहे फॉर्मल कम्युनिकेशन, औपचारिक संदेशवहन. औपचारिक संदेशवहनामध्ये जे की व्यवसाय संघटनेमध्ये घडून येतं, शासन दरबारी घडून येतं, एक संदेशवहनाची एक जाळी निर्माण केलेली असते आणि त्या जाळीमध्ये एक कम्युनिकेशनचं नेटवर्क जे आहे ते नियमबद्ध पद्धतीनं चालवलं जातं. नियम बनवलेले असतात
आणि त्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून, त्याच्या अधीन राहून संबंधितांना संदेशवहन करावं लागतं. या ठिकाणी त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांच्या आणि चौकटीच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचं संदेशवहन करणं संभव नसतं. नियमबद्धरित्या हे संदेशवहन चालतं. इनफॉर्मल कम्युनिकेशन और ग्रेपवाईन कम्युनिकेशन हे फॉर्मल कम्युनिकेशनच्या उलट आहे. हे संदेशवहन व्यवसाय संघटनेमध्ये चालतं आणि बाहेरसुद्धा चालतं. या संदेशवहनासाठी कुठल्याही प्रकारच्या नियमांचं आणि चौकटीचं बंधन नसतं. त्या बंधनाच्या व्यतिरिक्त त्याचा कुठलाही वापर न करता अनिर्बंधपणे हे संदेशवहन केलं जातं. आणि हे एखाद्या जंगलाला लागलेल्या आगीसारखं असतं. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जातात, गवगवा केला जातो आणि हे अतिशय वेगानं संदेशवहन घडून येतं. यामुळं समाजामध्ये, व्यवसाय संघटनेमधील अनेक घटकांमध्ये दुफळी माजण्याची शक्यता असते, गैरसमज निर्माण होतात. परंतु हे संदेशवहन कुठल्याही नियंत्रणाशिवाय चालत असतं आणि त्याचा प्रभावसुद्धा व्यवसायावर, बिझनेसवर होतो. त्याचे काही दुष्परिणामसुद्धा त्या संबंधित व्यवसायाला भोगावे लागतात, समाजाला भोगावे लागतात. यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस कम्युनिकेशन, की कोणती उद्दिष्टे आहेत की ज्याच्यासाठी हे संदेशवहन घडवून आणलं जातं आणि त्यामधून काय साध्य होतं, काय साध्य करावं याचं असतं. त्यामध्ये पहिलं आहे कलेक्ट अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. संदेशवहनामध्ये हेतुतःच एकमेकाला माहितीचं आदान प्रदान करायचं असतं. काही लोकांकडे जी माहिती उपलब्ध आहे ते दुसऱ्या लोकांसाठी, विभागासाठी अतिशय महत्त्वाची असते. ती माहिती त्यांना देणं आवश्यक असतं आणि दुसऱ्या विभागाला ती माहिती आवश्यक असते की ज्याच्या आधारे त्यांना पुढची कार्यवाही करायची असते. म्हणून संदेशवहनामध्ये, व्यावसायिक संदेशवहनामध्ये माहिती कलेक्ट केली जाते आणि संबंधिताला ती पुरवली जाते. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे डिस्कस अँड ॲडव्हाइस. व्यावसायिक संदेशवहनाचा हा एक उद्देश आहे की काही व्यक्तींचा समूह, काही संबंधित अधिकारी, कर्मचारी एकत्र येणे, विचारांचं आदान प्रदान करणे, चर्चा करणे, एकमेकाला सल्ला देणे की काम कशा पद्धतीनं करायचं, किती वेगानं करायचं, की ज्यामुळं आपल्याला जे इप्सित आहे, जे आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट आहे ते लवकरात लवकर अचीव करता येईल. यानंतर आहे गिव्ह ऑर्डर. व्यावसायिक संघटनेमध्ये एखाद्या व्यवस्थापकाला आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना ऑर्डर द्याव्या लागतात किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपल्या कंपनीमधील, आस्थापनेमधील व्यवस्थापकीय स्टाफला ऑर्डर देतात की ह्या पद्धतीनं तुम्ही एवढ्या टायमिंगमध्ये हे काम पूर्ण करा. आणि यासाठी एका विशिष्ट माध्यमाचा वापर करून ऑर्डर दिल्या जातात आणि ऑर्डरप्रमाणे मग पुढं कार्यवाही त्याची केली जाते. त्यानंतर आहे गिव्ह सजेशन्स. व्यवसायामध्ये जो त्या संबंधित विभागाचा बॉस आहे तो बॉस आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना काम करून घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांमधून सूचना देतो. त्या तोंडी सूचना असतात, एखादा ईमेलवरून दिलेली सूचना असते, एखादं पत्र दिलेलं असतं. त्या पत्रामध्ये व्यवस्थितपणे मॅसेज दिलेला असतो की कशा पद्धतीनं काम किती टायमिंगमध्ये करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, कोणाकोणाची मदत घ्यायची आहे. आणि त्या पद्धतीनं मग त्या सूचनेनुसार संबंधित व्यक्तींना काम करण्याची सूचना प्राप्त होते आणि ती व्यक्ती कामाला लागते. त्यानंतर आहे पर्स्युएशन, मन वळवणे. व्यावसायिक संघटनेमध्ये प्रामुख्याने ग्राहकांचं मन वळवण्यासाठी संदेशवहन केलं जातं. कारण त्या एखाद्या कंपनीनं जे प्रॉडक्ट तयार केलेलं आहे ते प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्या वस्तूमध्ये कोणकोणते विशिष्ट असे गुण आहेत
कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत हे समजून सांगण्यासाठी व्यावसायिक संदेशवहन घडून आणलं जातं आणि त्या ग्राहकांच्या मनावर आपल्या त्या वस्तूचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर पुढचा मुद्दा आहे मोटिवेशन टू स्टाफ अँड कस्टमर्स. कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी संदेशवहन केलं जातं. विशेष करून स्टाफमधील कर्मचाऱ्यांना, की काही कर्मचारी काम करतात पण त्यांना विशिष्ट अशी स्पीड प्राप्त झालेली नसते, किंवा काही कर्मचारी असतात की ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यांना आणखीन मोटिवेट करायचं असतं. मग ह्या उद्देशानं संदेशवहन घडून आणलं जातं. त्यांचा आदर सत्कार केला जातो की ज्यामुळं ते पुन्हा आणखीन मोटिवेट होतात. कस्टमर लोकांनासुद्धा ग्राहकांचे मेळावे भरवले जातात. त्या मेळाव्यामध्ये विशिष्ट असं मार्गदर्शन केलं जातं लोकांना. वस्तूमधली उपयोगिता समजून सांगितली जाते, त्याचा यूज कसा करावा हे समजून सांगितलं जातं. त्यामुळं सुद्धा आपली वस्तू ते खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित होतात, प्रेरित होतात. त्यानंतर आहे रायझिंग मोरेल. कर्मचाऱ्यांमध्ये मनोधैर्य वाढवण्यासाठी सुद्धा संदेशवहन होणं आवश्यक आहे. संदेशवहन क्रिया प्रभावीपणे राबवणं आवश्यक आहे. कारण जेवढं कर्मचाऱ्यांचं मनोबल उच्च राहील त्यांचा उत्साह तेवढाच वाढेल. उत्साह वाढल्यानंतर त्यांच्या कामामध्ये वेग येईल आणि परिणामी त्या संबंधित उद्योगाची भरभराट होईल. त्यासोबतच तेथील कर्मचाऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा मिळेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे एज्युकेशन अँड ट्रेनिंग. हा एक संदेशवहनातून राबवला जाणारा एक कार्यक्रम आहे की यामध्ये आपल्या आस्थापनेतील जे कर्मचारी आहेत त्यांना अपडेट करण्यासाठी वेगवेगळ्या बाबीचं त्यांना जे आवश्यक आहे ते एज्युकेशन दिलं जातं. आणि मशीन चालवण्यासाठी किंवा नवीन मशीन स्थापन केलेली असेल, स्थापित करायचे असेल तर त्यांना ते मशीन ऑपरेट करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. यामुळं असे ट्रेंड कर्मचारी आपल्या कारखान्यामध्ये निर्माण होतात आणि उच्च दर्जाचं मनुष्यबळ त्या कंपनीमध्ये निर्माण होतं आणि त्याचा फायदा म्हणजे अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट वस्तू त्या कंपनीला निर्माण करता येते आणि ती अशी चांगली वस्तू ग्राहकांनासुद्धा उपलब्ध करून देता येते. यानंतर आहे वॉर्निंग टू कन्सर्न पर्सन. काही कर्मचारी असे असतात की खूप वेळेस त्यांची समज काढल्यानंतर, समजून सांगल्यानंतर सुद्धा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होत नाही, वेळा पाळल्या जात नाहीत, काम व्यवस्थितपणे केलं जात नाही. त्यावेळेस अशा कर्मचाऱ्यांना ताकीद दिली जाते. त्यांना मेमोच्या माध्यमातून सूचना दिली जाते की तुमच्या जर वर्तनामध्ये चांगला बदल घडून आलेला नाही संबंधित पिरियडमध्ये तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्या कारवाईस तुम्हाला तोंड द्यावं लागेल. अशा वेळेस मग त्यांना ती ताकीद प्राप्त होते आणि त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होते. यानंतर पाहू आपण टू ॲप्रिशिएट कन्सर्न पीपल ऑर स्टाफ मेंबर. काही कर्मचारी आस्थापनेमधले जे असतात ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम करतात, उच्च दर्जाचं काम करतात. मग त्याची नोंद त्या संबंधित बोर्ड ऑफ डायरेक्टरला कंपनीला घ्यावी लागते, त्यांची प्रशंसा करावी लागते, त्यांचा आदर सत्कार करावा लागतो. कंपनीच्या एखाद्या मीटिंगमध्ये त्यांचा सत्कार केल्यामुळं त्यांचं मनोबल उंचावतं. त्याच्यासोबतच इतर कर्मचाऱ्यांनाही वाटतं की बाबा आपणसुद्धा अशाच प्रकारचं चांगलं दर्जेदार काम करावं की जेणेकरून आपल्याला त्याचा आर्थिकही फायदा होईल, आपली प्रतिष्ठाही वाढेल आणि कंपनीसुद्धा नावारूपाला येईल. या उद्देशानं हे संदेशवहन केलं जातं. यानंतर पाहू आपण इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. व्यावसायिक संदेशवहनाचं महत्त्व
व्यावसायिक संदेशवहन का करणं आवश्यक आहे आणि त्याचे आपल्याला काय फायदे मिळू शकतात, थोडक्यामध्ये त्याचं महत्त्व काय आहे. पहिला आहे फॉर गुड प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन. व्यावसायिक संदेशवहनामध्ये त्या व्यवसायाचं उद्दिष्ट सुलभ रीतीनं पार पाडण्यासाठी विशिष्ट अशा क्रिया कराव्या लागतात. प्लॅनिंग करावं लागतं. ते प्लॅनिंग पूर्ण होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळवावं लागतं आणि हे सहकार्य मिळवण्यासाठी त्या संस्थेमध्ये, त्या आस्थापनेमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय असणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये जर योग्य समन्वय दिसून आला नाही किंवा होऊ शकला नाही तर ती कंपनी नावारूपाला येणं, त्याची भरभराट होणं काही अंशी दुरापास्त होतं, अडचणी निर्माण होतात. यानंतर पाहू आपण टू क्रिएट एफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशन. त्या उद्योग संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यावसायिक संदेशवहन मदत करते. व्यावसायिक संदेशवहन जर प्रभावी झालं तर टाईम टू टाईम, अतिशय अचूक वेळी संबंधित विभागाला सूचना प्राप्त होतात आणि त्या सूचना लवकरात लवकर प्राप्त झाल्यामुळं त्या संबंधित विभागांना त्याची अंमलबजावणी, त्या सूचनेवर अंमल करणं त्वरित शक्य होतं. म्हणजेच पर्यायानं त्या उद्योग संस्थेची कार्यक्षमता वाढते आणि ठरलेल्या टायमिंगमध्ये एखादं दिलेलं काम पूर्ण केलं जाऊ शकते. यानंतर आहे टू रन सक्सेसफुल बिझनेस. एखादा बिझनेस अतिशय यशस्वीपणे चालवण्यासाठी जसा स्टाफ दर्जेदार असणं आवश्यक आहे, उच्च दर्जाचं असणं आवश्यक आहे, तशाच पद्धतीनं त्या संघटनेमधलं संदेशवहनसुद्धा तेवढंच प्रभावी असणं आवश्यक आहे. जेवढी प्रभावी यंत्रणा संदेशवहनाची असेल तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल आणि तो बिझनेस सक्सेस होईल, नावारूपाला येईल. यानंतर पाहू आपण टू रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे उत्पादनाचा खर्च कमी करणे. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी जसे कुशल कामगार आवश्यक आहेत, उच्च दर्जाचं मनुष्यबळ आवश्यक आहे, यंत्रसामुग्री अद्ययावत असणं आवश्यक आहे, त्याच पद्धतीनं यांच्यामध्ये योग्य समन्वय असणं सुद्धा आवश्यक आहे. ह्या सर्वांचा योग्य मेळ बसणं आवश्यक आहे आणि वेळोच्या वेळी संबंधित विभागांना जर सूचना प्राप्त होत राहिल्या, मिळत राहिल्या तर त्यांच्या कामामध्ये नियमितता येईल आणि ते पद्धतशीरपणे ठरलेल्या वेळेमध्येच काम पूर्ण करतील. त्यामुळं श्रम, वेळ आणि पैशाची बचत होईल आणि पर्यायानं त्या उत्पादनाचा खर्चसुद्धा कमी होईल. म्हणून प्रभावी व्यावसायिक संदेशवहन यंत्रणा असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे टू इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट. व्यावसायिक संघटनेमध्ये व्यवस्थापकांचा मॅक्झिमम वेळ संदेशवहनामध्ये व्यतीत होतो. जवळपास 70 ते 75% वेळ त्यांचा संदेशवहनामध्ये व्यतीत होतो. मग ह्या व्यवस्थापकांना जर अद्ययावत अशी संदेशवहनाची माध्यमं प्राप्त झाली, साहित्य प्राप्त झालं तर त्या माध्यमातून ते अतिशय प्रभावीपणे कुठलीही देरी न करता, उशीर न करता संदेशवहन यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राबवू शकतात. त्यांच्यावर कुठला ताणतणावही येणार नाही, धावपळही होणार नाही. म्हणजे अतिशय सुलभ रीतीनं ते आपलं संदेशवहन पूर्ण करू शकतात, इतरांकडून काम करून घेऊ शकतात. त्यानंतर आहे टू क्रिएट हेल्दी ॲटमॉस्फिअर. व्यावसायिक संघटनेमध्ये हेल्दी ॲटमॉस्फिअर असणं आवश्यक आहे की ज्यामुळं लोकांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, सर्व युनिटमध्ये खेळीमेळीचं वातावरण निर्माण होईल. म्हणून प्रभावी संदेशवहन यंत्रणा जर राबवली तर यामधून एकमेकांमधले असलेले गैरसमज नाहीसे होतात. कामगार
मालक संबंध चांगले निर्माण होतात, कारण तो वातावरणाचा परिणाम असतो की वातावरण जर हेल्दी निर्माण झालं तर त्या ठिकाणी अतिशय चांगलं असं वातावरण निर्माण होऊन खेळीमेळीच्या वातावरणातून समस्या दूर केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे त्याचा फायदा आपल्या व्यावसायिक संघटनेला प्राप्त होतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे बेस ऑफ मॅनेजरियल लीडरशिप. व्यावसायिक संघटनेमध्ये त्या संबंधित विभागातील विभाग प्रमुखांना असं कुशल नेतृत्व करावं लागतं. लोकांकडून काम करून घ्यावं लागतं, त्यांच्या अडचणी सोडवाव्या लागतात, त्यांना काही नवनवीन साहित्य द्यायचं असेल ते उपलब्ध करून द्यावं लागतं की जेणेकरून मग त्या संबंधित व्यक्तीचं नेतृत्व गुण विकसित होईल. आणि मग हे करण्यासाठी त्या ठिकाणी प्रभावी अशा व्यावसायिक संदेशवहनाची आवश्यकता आहे की जेणेकरून हे कर्मचारी आपल्या अंगी असणाऱ्या नेतृत्व गुणाचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतील किंवा त्यांच्या नेतृत्व गुणामध्ये आणखीनही भर टाकू शकतील. म्हणून एखाद्या व्यवसायामध्ये हे लीडरशिपचे गुण विकसित करण्यासाठी प्रभावी संदेशवहन यंत्रणा आवश्यक आहे. त्यानंतर आहे टू एक्सपांड बिझनेस. व्यवसायाचा विस्तार करणे. आपण पाहतो की अनेक व्यवसाय असे असतात की जे छोट्या प्रमाणामध्ये एखादं युनिट स्थापन करतात पण त्यांची पुन्हा भरभराट झालेली असते. की जसं एक उदाहरण आहे रिलायन्स आहे मुकेश अंबानी यांचं. टाटा उद्योग समूह आहे की यांनी एका छोट्या युनिटपासून सुरुवात केलेली आहे उद्योगाची आणि आज त्यांनी भारतामध्ये एक मोठं उद्योगांचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. आणि हे असं साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी इतर घटकांसोबतच व्यावसायिक संदेशवहन घटक हा एक फार महत्त्वाची भूमिका बजावतो आणि त्यामुळं त्या व्यवसायाची भरभराट होते. यानंतर पाहू आपण टू रिड्यूस मिसअंडरस्टँडिंग. व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या कारणावरून कामगार मालक कर्मचारी यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात आणि त्यांच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीनं समन्वय झाला नाही, संदेशवहन झालं नाही तर मग मोठे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. मग हे टाळण्यासाठी वेळोवेळी प्रभावी अशा व्यावसायिक संदेशवहनाची आवश्यकता आहे की ज्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेले मतभेद वेळीच दूर केले जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि त्या व्यवसायाची भरभराट होते. यानंतर पाहू आपण हेल्पफुल फॉर डेमोक्रॅटिक मॅनेजमेंट. व्यवसायामध्ये जर किती छोटा कर्मचारी असला आणि कितीही मोठा असला, ह्या दोन्ही घटकांना जर व्यवसायामध्ये विविध कार्यामध्ये धोरणात्मक बाबीमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं, त्यांचे विचारसुद्धा प्रकट करण्याची परवानगी दिली, त्या विचारांची कदर केली, तर त्यावेळेस त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्थापन निर्माण होतं. लोकांच्या मनामध्ये, कर्मचाऱ्या मनामध्ये एक चांगली भावना त्या उद्योगाच्या बाबतीत निर्माण होते आणि ते अतिशय जीव लावून काम करतात आणि आपलं मोठं योगदान त्या कंपनीच्या भरभराटीमध्ये देतात. यानंतर आहे टू नरिश ह्युमॅन रिलेशनशिप. मानवी संबंधाची, मानवी मूल्यांची जोपासना करणे. प्रभावी संदेशवहनाच्या माध्यमातून उद्योग संस्थेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना यंत्र न मानता त्यांच्यामधले जे माणुसकी आहे याची कदर केली. प्रभावी संदेशवहनाच्या माध्यमातून त्यांना त्याची जाणीव करून दिली तर त्या ठिकाणी अतिशय हेल्दी वातावरण निर्माण होतं, खेळीमेळीचं वातावरण निर्माण होतं आणि तो व्यवसाय नावारूपाला येतो. यानंतर आहे टू इम्प्रूव्ह रिलेशन्स. व्यावसायिक संबंध थोडक्यामध्ये म्हणू आपण, कस्टमरसोबत असतील, एम्प्लॉईसोबत असतील किंवा ह्यांच्या बाहेरही काही संस्था त्यांच्यासोबतचे असतील, ते संबंध वृद्धिंगत होणं आवश्यक आहे, दृढ होणं आवश्यक आहे.
कस्टमरसोबत संबंध दृढ होणं याच्यासाठी आवश्यक आहे की ग्राहक उत्तरोत्तर आपल्या कंपनीचे वाढत गेले पाहिजेत. कर्मचाऱ्यांचे संबंध दृढ होत गेले पाहिजेत. त्यांना वाटलं नाही पाहिजे की ही कंपनी सोडून गेलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कुठलीही कुरकुर राहणार नाही. यासाठी प्रभावी संदेशवहन यंत्रणेचा वापर करावा लागतो. बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, सरकारी कार्यालये आहेत, यांच्या सोबतसुद्धा अतिशय सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी व्यावसायिक संदेशवहन आपल्याला मदत करते. त्यानंतर आहे जॉब सॅटिस्फॅक्शन अँड कोऑपरेशन. ज्यावेळेस एखाद्या उद्योग संस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं संदेशवहन यंत्रणा राबवली जाते, लोकांच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातात, त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जातात, त्यांच्या मागण्यांचा विचार केला जातो, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, कामाचं समाधान मिळतं. आणि समाधान मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होते आणि या सहकार्याच्या भावनेमुळं त्या युनिटची उत्तरोत्तर प्रगती होण्यास मदत होते. यानंतर आपण व्यावसायिक संदेशवहनाच्या मूलभूत टप्प्यांकडे वळू. हे टप्पे कोणकोणते आहेत की त्या टप्प्यांमधून बिझनेस संदेशवहन घडून येतं, प्रक्रिया घडून येते. यामध्ये पहिला मुद्दा आहे द सेंडर, जो की संदेश पास करतो, संदेश प्रसारित करतो. आपल्या कामाच्या स्वरूपानुसार, व्यावसायिक संघटनेच्या उद्दिष्टानुसार संदेश दाता संदेश निश्चित करतो की कोणता संदेश आपल्याला आता संबंधिताला द्यायचा आहे. आणि मग ते संदेश द ऑफिशियल मेसेजमध्ये पाहू आपण की ते संदेश कोणते असू शकतात. तर आदेश आहेत, काही संबंधित लोकांना द्यावे लागतात, सूचना आहेत, माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारची संबंधितांना पुरवावी लागते, अहवाल आहेत की ज्यामध्ये ऑडिट रिपोर्ट आहेत, कंपनीचे ॲन्युअल रिपोर्ट्स आहेत. हे रिपोर्ट्स संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित कार्यालयांना आणि भागधारकांना द्यावे लागतात. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे नवीन वस्तू. नवीन वस्तू जी निर्माण केलेली आहे, आपल्या उद्योगामधून निर्माण झालेली आहे, ती वस्तू, त्यामधली असलेली खासियत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मॅसेज तयार करावा लागतो, तो प्रभावीपणे प्रसारित करावा लागतो. मग यासाठी पुढचा मुद्दा आहे एन्कोडिंग. याला आपण असं म्हणता येईल की साध्या भाषेत संदेश. हा संदेश अतिशय साध्या भाषेमध्ये सुटसुटीत पद्धतीनं तयार करणं आवश्यक आहे. कारण किचकट भाषा जर आपण वापरली, क्लिष्ट भाषा वापरली, तर तो संदेश ग्राहकांपर्यंत जाणार नाही, संबंधितापर्यंत जाणार नाही, त्याचा अर्थ त्यांना लागणार नाही. म्हणून हा संदेश अतिशय साधा असावा, सोपा असावा. यानंतर आहे ट्रान्समिशन, द ट्रान्समिशन. संदेश प्रसारित करणे. संदेश प्रसारित करण्यासाठी वेगवेगळे आधुनिक साधनं आहेत. पूर्वी ती नव्हती, की ज्यामध्ये मग पोस्टल सर्व्हिसेस होत्या, मासिकं होती, पाक्षिकं होती, न्यूजपेपर्स होते. पण आता प्रभावी साधनं आलेली आहेत. टेलिव्हिजन आहे, मोबाईल सेवा आहे, ईमेल्स आहेत. हे अतिशय वेगानं एखादा संदेश प्रसारित करतात. म्हणून आपण तो संदेश प्रसारित करायचा या टप्प्यामध्ये आपल्या संदेश पाठवण्याच्या गरजेनुसार त्याची आपल्याला निवड करायची आहे. यानंतर आहे डिकोडिंग अँड अंडरस्टँडिंग. तो संदेश ट्रान्समिशन झाल्यानंतर, तो पाठवल्यानंतर, प्रसारित केल्यानंतर त्याचं डिकोडिंग अँड अंडरस्टँडिंग होतं. संबंधित पक्षाला तो संदेश प्राप्त झाल्यानंतर तो संदेश त्या संबंधित व्यक्तीकडून त्याचं वाचन केलं जातं, तो समजून घेतला जातो की नेमकं काय आहे हे संदेशमध्ये. आणि त्यानंतर आहे द रिसिव्हर अँड रिसिप्शन. तो संदेश त्या संबंधित व्यक्तीनं या टप्प्यामध्ये स्वीकारणं आणि ग्रहण करणं आवश्यक आहे. ती व्यक्ती ते संदेश वाचल्यानंतर त्याच्यावर विचारमंथन करते आणि तो संदेश ग्रहण करते, स्वीकारते आणि प्रतिक्रिया देण्यासाठी तयार होते या टप्प्यामध्ये. हे एवढं होत असताना,
एवढे टप्पे पार पाडत असताना यामध्ये एक बाब अतिशय महत्त्वाची आहे की जी लक्ष देणं आवश्यक आहे त्याकडं, तो आहे नो नॉईज अँड ऑब्स्ट्रक्शन. गोंगाट व अडथळे असू नयेत. संदेश पास करण्यासाठी तोंडी संदेशवहन असेल, गोंगाट असेल, गोंधळ असेल तर संदेश व्यवस्थित पुढच्या पक्षाकडे पोहोचू शकत नाही, व्यक्तीकडे पोहोचू शकत नाही. काही अडथळे असतील, नेटचा प्रॉब्लेम असेल, संदेश तातडीनं जाऊ शकत नाही, सेंड होऊ शकत नाही, मग तिथे अडचण येऊ शकते. म्हणून या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत की संदेश वहन प्रभावीपणे होत असताना कुठलीही अशा प्रकारची अडचण येता कामा नये. त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा, रिस्पॉन्स अँड फीडबॅक. एखाद्या संदेश प्राप्तकर्त्याला सेंडरकडून आलेला संदेश प्राप्त झाल्यानंतर ती व्यक्ती त्या संदेशाला अतिशय विचारपूर्वक रिस्पॉन्स देते, फीडबॅक देते आणि या ठिकाणी मग त्या संदेशवहन क्रियेचं उद्दिष्ट साध्य होतं आणि या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर आपण पुढचा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्याकडं वळू, ज्याला की आपल्याला स्वॉक ॲनालिसिस असं म्हणता येईल. स्वॉक ॲनालिसिस प्रत्येक उद्योग संस्थेला करावं लागतं. प्रत्येक उद्योग संस्थेकडं काही जमेच्या बाजू असतात, काही कमकुवत बाबी असतात, त्या संस्थेला काही संधी प्राप्त होतात आणि काही आव्हानांना त्यांना फेस करावं लागतं. मग हे सर्व करण्यासाठी आपल्या व्यवसायाची, उद्योगाची ताकद काय आहे, दुर्बल घटक काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला स्वॉक ॲनालिसिस करावं लागतं. अनेक कंपन्यांमध्ये, अनेक आस्थापनांमध्ये एक्सपर्ट लोकांकडून स्वॉक ॲनालिसिस करून घेतलं जातं किंवा आपल्याच आपल्याच कारखान्यामधील जे एक्सपर्ट लोक आहेत किंवा अनुभवी लोक आहेत यांच्यासोबतही यावर चर्चा केली जाते. कशासाठी करायची ही चर्चा? तर भविष्यामध्ये आपला हा उद्योग भरभराटीला आला पाहिजे, कुठल्याही संकटामध्ये तो सापडू नये, या अनुषंगानं स्वॉक ॲनालिसिस केलं जातं. यामधला पहिला मुद्दा आहे एस फॉर स्ट्रेंथ्स. प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये काही जमेच्या बाजू असतात, त्या सामर्थ्य असतं, त्यामध्ये आहे कुशल मनुष्यबळ आहे. त्या कुशल मनुष्यबळाचा प्रभावीपणे वापर करून घेणे. भांडवल मोठ्या प्रमाणात आहे, त्या भांडवलाचा पुरेपूर वापर करून घेणं. प्रभावी वाहतूक आणि दळणवळणाचे साधन आहेत, त्याचा वापर करून घेणं. त्याचा वापर जर करून घेतला या 4 घटकांचा किंवा अनेक दुसरे घटक असतील तर ती कंपनी, तो व्यवसाय नावारूपाला येऊ शकतो आणि अतिशय कठीण प्रसंगीसुद्धा तग धरू शकतो. म्हणून आपल्या ह्या घटकांवर त्या संबंधितांनी, व्यवस्थापनानं लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे विकनेसेस, डब्ल्यू फॉर विकनेसेस. जशा काही जमेच्या बाजू आहेत तशाच काही दुर्बल बाबीसुद्धा त्या उद्योगाच्या असू शकतात. की एखादा उद्योग अयोग्य ठिकाणी स्थापन झालेला असतो की ज्या ठिकाणी त्यांना पोटेन्शियल नसतं, मग तो टिकाव धरू शकत नाही, सुरुवातीला चूक झालेली असते. त्यानंतर काय असू शकतं तर जुनं उत्पादन तंत्र, जुनाट उत्पादन तंत्राचा काही ठिकाणी कंपन्यांमध्ये वापर केला जातो, मशिनरीचा वापर केला जातो आणि होतं काय, स्पर्धेच्या वातावरणामध्ये ही कंपनी मग भविष्यामध्ये तग धरू शकत नाही. जसं की आपल्याला एक उदाहरण पाहता येईल, नोकिया कंपनी. नोकिया कंपनी अतिशय नावाजलेली कंपनी होती, ज्याचं मोबाईल क्षेत्रामध्ये जगामध्ये नाव होतं, मार्केट मोठ्या प्रमाणात होती. पण त्यानंतर त्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली. अँड्रॉईड तंत्रज्ञानाचा त्यांनी मनावा तसा वापर करून घेतला नाही आणि ती कंपनी आज अतिशय दुरावस्थेमध्ये सापडलेली पाहायला मिळते. तिचं अस्तित्वसुद्धा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं विकनेसचा काय काय आहे ते या बाबी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असतो की ज्याचा फटकासुद्धा कंपनीला बसू शकतो, कंपनीच्या प्रगतीमध्ये एक बाधा निर्माण होऊ शकते. यानंतर आहे ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज.
कंपनी रन करत असताना, चालवत असताना अनेक बऱ्या आणि वाईट घटनांना तोंड द्यावं लागतं. अनेक संधीसुद्धा आपल्याला प्राप्त होतात. त्या संधीचा अचूक असा फायदा संबंधित कंपनीनं घेणं आवश्यक आहे. कारण संधी बार मिळत नसते, बार आपल्या दारामध्ये येत नसते. म्हणून अचूकपणे त्या संधीचा फायदा कसा उचलायचा हे त्या संबंधित व्यवस्थापन मंडळानं ठरवणं आवश्यक आहे आणि त्याचा फायदा घेणं आवश्यक आहे. यामध्ये काही सरकारी धोरणं असतात की ज्याचा चांगला फायदा अचूकपणे घेतला तर त्याचा फायदा आपल्या कंपनीला होऊ शकतो. नवनवीन शोध लावले जातात. जे शास्त्रज्ञ असतात प्रत्येक देशामधले, ते शास्त्रज्ञ काही नवनवीन शोध लावतात, नवनवीन उत्पादनाचे फॉर्म्युले निर्माण करतात. त्या फॉर्म्युल्यांचा, त्यांनी लावलेल्या शोधाचा फायदा आपल्या व्यवसायामध्ये करून घेता येतो की ज्यामुळं आपली कंपनी मोस्ट प्रॉफिटेबल बनू शकते. ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि फॅशन यामध्ये सातत्यानं बदल होतात आणि ही सुद्धा आपल्या उद्योगासाठी एक संधी असते. म्हणून त्या संधीचा अचूक फायदा घेणं आवश्यक आहे. आणि यातला शेवटचा मुद्दा आहे सी फॉर चॅलेंजेस. उद्योग व्यवसाय रन करत असताना तेजी मंदीचं वातावरण येतं आणि त्यामध्ये अनेक कंपन्या नामशेष होतात, नष्ट होतात. जसं सध्या पाहिलं आपण तर कोरोना ह्या बिमारीचं वातावरण आहे, महामारीचं वातावरण आहे. संपूर्ण जगामध्ये भारतासहित जवळपास 4 महिन्यापासून अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे. कारखानदारी बंद पडलेली आहे. 3-3 महिने लॉकडाऊन करावं लागलं. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं स्थलांतरण झालं, रोजगार गेले लोकांचे. आणि यावेळेस मग अशा चॅलेंजेसला तोंड कसं द्यायचं आणि टिकून कसं राहायचं यासाठी स्वॉक ॲनालिसिस आवश्यक आहे. बाजारपेठेचा अंदाज येत नाही काही वेळेस. संबंधित विभागांना, व्यवस्थापन मंडळांना अंदाज चुकतात, कंपनी तोट्यामध्ये येते. कायदेशीर गुंतागुंत असते उद्योग स्थापन करताना किंवा स्थापन केल्यानंतरही काही बाबी अशा घडतात की ज्याचा फटका आपल्या उद्योगाला बसू शकतो. टाटाच्या नॅनो प्रकल्पाला पश्चिम बंगालमध्ये जो शिंगूरला स्थापन झालेला होता त्या ठिकाणी मोठा फटका बसला. कायदेशीर गुंतागुंत आली, राजकीय अडचणी आल्या, आंदोलनं झाले आणि तो प्रकल्प मग टाटांना त्या ठिकाणाहून हलवावा लागला. मोठा तोटा सहन करावा लागला त्यांना. बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होते. तीव्र स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्ट्रेंथ काय काय त्याचा आपल्याला वापर करावा लागतो. त्याचा प्रभावी वापर होऊ शकला नाही तर आपली कंपनी टिकाव धरू शकत नाही. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बिघाड येतो, त्याचाही वाईट परिणाम आपल्या उद्योगावर होऊ शकतो. ते एक चॅलेंज आहे. सध्या चायनासोबत अनेक राष्ट्रांचे संबंध ताणले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये भारत आहे, अमेरिका आहे, युरोपियन कंट्रीज आहेत, ऑस्ट्रेलिया आहेत. आणि त्यावेळेस मग आपली अर्थव्यवस्था आहे, आपले उद्योग आहेत, चायनाचे उद्योग आहेत, यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण सध्याच्या ग्लोबल मार्केटिंगमध्ये सर्व जगातील उद्योजकांना, लोकांना एकमेकावर डिपेंड राहावं लागतं आणि त्यांचाच मग असा काही मग संबंधामध्ये बिघाड आले की त्याचे वाईट परिणाम त्या त्या देशातील उद्योग व्यवसायावर होतात आणि त्याची किंमत त्या उद्योगाला, त्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते. म्हणून ह्या स्वॉक ॲनालिसिसचा अतिशय काळजीपूर्वक वापर करणं आवश्यक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.